नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला एक नवीन विशेष गोष्ट दाखवतो. आपण गुलमोहर पाहिला म्हणजे नेहमी आपल्याला माहिती आहे गुलमोहराचा रंग काय असतो, पण आज तुमच्यासमोर एक विशेष गुलमोहर दाखवतो. मी आज सोलापूर धुळे नॅशनल हायवे 52वर आहे. आज विशेष गोष्ट म्हणजे मला पिवळा गुलमोहराचे झाड दिसले. हे अपवादात्मक असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये लाल आणि पिवळा हे दोन रंगाचे गुलमोहर आढळून येतात. गुलमोहराचं शास्त्रीय नाव डेलॉनिक्स रेजिया आहे. रणरणत्या उन्हामध्ये फुलणारा हा सुंदरसा वृक्ष, इंग्लिशमध्ये याला फ्लावर ट्री असे म्हटले जाते. सातारा जिल्ह्यामध्ये 1 मे हा गुलमोहर डे म्हणून साजरा केला जातो. पिवळा गुलमोहर सूज आणि गाठ निवारणासाठी करतात. प्रमाणे पिवळा पळस असतो, त्याच पद्धतीने पिवळा गुलमोहरही असतो. हे आज मला या हायवेला आल्यानंतर या झाडाला पाहून लक्षात आलं. खूप सुंदरचं झाड आहे. धुळे हायवेला हे गुलमोहराचं झाड मी पाहिलं, मला खूप छान वाटलं. ज्याप्रमाणे पिवळा पळस असतो त्याच पद्धतीने पिवळा गुलमोहर आणि याच्या शेजारी आहे पिवळ्या रंगाचा गुलमोहर. आहे ना विशेष गोष्ट. हा रेग्युलरचा आपला गुलमोहर, त्याच्याच शेजारी हा पिवळ्या रंगाचा गुलमोहर आहे. निसर्गाची किमया बघा किती सुंदर आहे, किती छान वाटतो.